नमस्कार. रोखोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीची एक मोठी परंपरा आहे आणि तेच महाराष्ट्राचं खरं तर इतर राज्यांपेक्षा सुद्धा वेगळेपण आहे. सामाजिक समरसता, वैचारिक सलोखा याची एक फार मोठी परंपरा महाराष्ट्रात गेले अनेक दशकं चालत आलेली आहे. परंतु गेल्या काही वर्षांत मात्र या परंपरेला चांगलाच तडा गेलाय. राजकारण, समाजकारण, साहित्य अशा सर्वच क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर पुरोगामित्वाचा ऱ्हास झालेला दिसतो. काय आहेत या पुरोगामित्वाच्या ऱ्हासाची कारणं? कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पहिल्या प्रबोधन पुरस्कार वितरण समारंभात बोलताना ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्यासारख्या ज्येष्ठानं काही मौलिक विचार मांडले. या विषयाला वाचा फोडली, खंत व्यक्त केली. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची ऱ्हास होण्याची मुख्य कारणं म्हणजे दलित चळवळीनं आकारण केलेला ब्राह्मण द्वेष हे आहे. दलित चळवळीनं ब्राह्मणांचा द्वेष केला पण स्वतः ब्राह्मण्य घेतलं असे परखड विचार कसबेंनी मांडले. या निमित्तानं या वातावरणात महाराष्ट्र पुरोगामी कसा राहिला असा रोकडा सवालही त्यांनी केला. हेच प्रश्न घेऊन आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. ब्राह्मण्यत्वाला विरोध म्हणजे नेमकं काय? बहुजनांचं शोषण नेमकं कशामुळे आणि कोणामुळे होतंय? आणि शाहू फुले आंबेडकर ही महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेची प्रतीकं का बरं बनू शकत नाहीत? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. महाराष्ट्राचं पुरोगामित्व. महाराष्ट्राचं पुरोगामित्व यात सुरुवातीला पाहूया. या विषयावरचा एक खास रिपोर्ट. रावसाहेब कसबे नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदा ती प्रस्तावना न छापल्यामुळे सगळी दलित चळवळ ब्राह्मणांच्या विरोधी उभे राहिले. तर मराठा कुठे बाहेर त्यांनी त्याचा फायदा घेऊन काय केला? त्यांनी सगळे अँटी ब्राह्मण चळवळीतून, ब्राह्मणेतर चळवळीतून आलेलं नेतृत्व होतं. त्यांनी महाराजच्या खांद्यावर बंदुका ठेवल्या, तोंड ब्राह्मणांच्याकडे केलं आणि ते फक्त गोळ्या मारीत राहिले. महाराष्ट्राच्या प्रगती चळवळीला ओहोटी लागण्याच्या कारणांच्या पैकी एक कारण हे आपण स्वीकारलेला ब्राह्मण द्वेष आहे. याची कधी ना कधीतरी आपल्याला जाणीव झाली पाहिजे. पाहिलं तर आपण रावसाहेब कसबे यांच्यासारखा ज्येष्ठ विचारवंत काय म्हणाला आणि त्याच विचारांची एक प्रकारे आज लेखाजोखा मांडावा, त्याची सर्व बाजूनं सविस्तर चर्चा व्हावी, संयमानं चर्चा व्हावी, याकरता आपण आज 3 विशेष विचारवंतांना आमंत्रित केले आणि ते म्हणजे स्वतः रावसाहेब कसबे. रावसाहेब कसबे, आपलं स्वागत. शेषराव मोरे, ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, विचारवंत शेषराव मोरे आपल्याबरोबर आहेत. हरी नरके, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आपल्याबरोबर आहेत. आणि प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे नेते, हे देखील पुण्यातून आपल्या बरोबर आहेत. या कार्यक्रमाला सुरुवात करताना या पहिल्या भागातला पहिला प्रश्न काय आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. महाराष्ट्राचं पुरोगामित्व, ब्राह्मण्यत्वाला विरोध म्हणजे नेमकं काय? ब्राह्मण्यत्वाला विरोध म्हणजे नेमकं काय? आणि हाच प्रश्न घेऊन मी जातोय ते थेट रावसाहेब कसबे यांच्याकडे. रावसाहेब कसबे, गोविंद पानसरे यांच्या प्रथम प्रबोधन पुरस्काराच्या वेळेला विचार व्यक्त करताना आपण काही महत्वाचे मुद्दे मांडले ज्याच्यावर महाराष्ट्रात चर्चा होणं आवश्यक आहे. त्यातल्या काही गोष्टी परखड आत्मपरीक्षणाच्या होत्या, तर काही आत्मबोल होते, तर काही परखड सुनावण्याच्या गोष्टी होत्या. तोच तर खरा प्रश्न आहे की आपण जे विचार मांडलेत की महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा ऱ्हास होण्याचं मुख्य कारण म्हणजे दलित चळवळीनं आकारण केलेला ब्राह्मण द्वेष आहे. नेमकं काय म्हणायचं आपल्याला आणि त्याच्या पुष्ट्यर्थ आपल्याकडे काय उदाहरणं आहेत? ते आपण महाराष्ट्राच्या एकूणच पुरोगामी भूमिकेबद्दलची चर्चा करायला निघालो तर आपल्याला खूप पाठीमागे जावं लागेल. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक समाज आणि त्याची कार्यप्रणाली जेव्हा ब्राह्मणेतर बनली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये एक अशा प्रकारची चळवळ सुरू झाली की जी ब्राह्मणांच्या विरोधी होती आणि ती सरळ सरळ ब्राह्मणांच्या विरोधी होती. आता याचं कारण सर्वसामान्यपणे असं आहे की ब्राह्मणांनी एकेकाळी इथे राज्य केलेलं होतं. ते राज्यकर्ते म्हणून होते. त्यांनी त्या काळामध्ये काही अन्याय वगैरे पण केलेले असतील, त्याचं समर्थन आज कोणीही करणार नाही. परंतु हा जो प्रागतिक महाराष्ट्र आहे, या प्रागतिक महाराष्ट्राने आपल्याला फुले दिले, आपल्याला शाहू महाराज दिले, आपल्याला आंबेडकर दिले आणि या सगळ्यांनी ब्राह्मण्याच्या विरोधी एक वातावरण तयार केलं. आता ब्राह्मण्य म्हणजे काय? ब्राह्मण्य म्हणजे इतरांना तुच्छ लेखणे. ब्राह्मण्य म्हणजे
इतरांच्यावर अन्याय करणे, ब्राह्मण्य म्हणजे आम्ही दुसऱ्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत अशी भावना अंतःकरणामध्ये ठेवणे, आणि ब्राह्मण्य म्हणजे खालच्या ज्या सगळ्या जाती आहेत या जाती त्यांच्या मागच्या जन्मावरून ठरलेल्या आहेत असं मानणं. पश्चिमेकडे ज्यावेळी प्रबोधनाचं युग सुरू झालं आणि या प्रबोधनाच्या युगातून जी एक आधुनिकता आली, आधुनिकीकरण आलं, आणि या आधुनिकीकरणाने मनुष्य जातीला जी नवी मूल्य दिली, ही सगळी नवी मूल्य, प्रबोधनाची मूल्य ब्रिटिश साम्राज्यशाही भारतात घेऊन आली. सगळे ब्रिटिश वाईट होते असं म्हणायचं काही कारण नाही, कारण भारताला त्याच्या इतिहासामध्ये अगदी पहिल्यांदा एक निर्मितीक्षम देश करण्याचं काम ब्रिटिशांनी केलेलं, आणि हे जर आपण डोळ्याआड केलं तर मग आपल्याला आपला इतिहासच नीट समजत नाही असं मला वाटतं. आपल्या देशातली जी चातुर्वर्ण्याची पद्धती होती किंवा आपल्या देशातली जी जातीयता होती ही व्हर्टिकल होती, ही श्रेणीबद्ध होती, आणि म्हणून वरची जात खालच्या जातीला हीन लेखित असेल, त्याच्यापेक्षा खालची जात आणखीन हीन लेखत असेल. तर हे जे ब्राह्मण्य आलेलं आहे हे ब्राह्मण्य या मनोभूमिकेतून आलेलं आहे. आज वेळ अशी आहे की जर ही मनोभूमिका आपण बदलणार नसू तर आपण जुन्या संस्कृतीमध्येच राहू, आणि आज जागतिकीकरणामध्ये जे संपूर्ण मानव जातीला एक नवी दिशा मिळते, एक नवा माणूस निर्माण होतोय, एक नवी संस्कृती निर्माण होते, एक नवं राष्ट्र निर्माण होते किंवा एक नवं जग निर्माण होते, या सगळ्या प्रागतिक गोष्टींच्या पासून आपण पुन्हा मागे राहू. आणि ब्राह्मण्य फक्त ब्राह्मणात नसतं, तर जो असा दुसऱ्यांचा करतो किंवा जो असं दुसऱ्यांच्याकडे तुच्छतेने बघतो, मग तो कोणी असो, कोणी ब्राह्मणेतर असो. रावसाहेब कसबे, म्हणजे दलित चळवळीमध्ये सुद्धा बरोबर आहे, तुमच्या विचारांची जी आता मांडणी दिसते आहे ती ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याच्यामधला फरक करणे याच्यावर आहे. याच्या पुढे जाऊन आपण असंही विधान केलं की आंबेडकर यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याच्यामध्ये नेहमीच फरक केला होता, आणि हा फरक पुढे न पाळला गेल्यामुळं या चळवळीला एक प्रकारे मूलतत्ववादी असं स्वरूप आलं. आपल्याबरोबर हरी नरके आहेत. हरी नरके आंबेडकर साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत, विचारवंत आहेत. हरी नरके, ही विचारांची मांडणी आपल्याला पटते? मला रावसाहेब कसबे यांनी ब्राह्मण्याची जी व्याख्या केली ती फार महत्त्वाची वाटते. रावसाहेब कसबे हे ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि राज्यशास्त्राचे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी जे म्हटलं ते खरं आहे की ब्राह्मण्य म्हणजे जातीव्यवस्थेचा अहंकार, विषमतेचा पुरस्कार आणि विशिष्ट फायदे जे जातीव्यवस्थेचे मिळतात त्याचं समर्थन करण्याची किंवा जाती वर्चस्वाची समर्थनपर भूमिका घेणं हे आजपर्यंत होत आलेलं आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या संबंधामध्ये जी मांडणी केली आहे ती अतिशय नेमकी आहे. महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या प्रसंगी त्यांना कोणाकोणाला बरोबर घेऊन जायचं या संबंधामध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा केशवराव जेधे आणि जवळकरांनी त्यांना असं कळवलं होतं की तुम्ही ब्राह्मणांना या आंदोलनामध्ये सहभागी करून घेऊ नका. त्यावेळी बोलताना बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत स्पष्टपणानं भूमिका मांडली आणि तीच त्यांनी त्यांच्या मूकनायकमधनं बहिष्कृत भारतमधनं प्रकाशित केलेली आपल्याला दिसते. बहिष्कृत भारतच्या संपादकीयामध्ये बाबासाहेबांनी असं लिहिलं की ब्राह्मण्यग्रस्त असलेले मला कुणीही चालणार नाहीत, पण ब्राह्मण्य सोडलेले ब्राह्मण सुद्धा माझ्याबरोबर येऊ शकतात, आणि याच्या उलट ब्राह्मण्यग्रस्त असलेले ब्राह्मणेतर सुद्धा मला चालणार नाहीत. इथे बाबासाहेबांनी विषमतेचं समर्थन करण्याची, श्रेणीबद्ध विषमतेची जी व्यवस्था जातीव्यवस्थेने निर्माण केली होती तिला नकार देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून जाती व्यवस्थेचं निर्मूलन करणारी भूमिका घेणारे जे कोणी असतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत, अशी ही वैचारिक भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली होती आणि ती महत्त्वाची होती. महात्मा फुले यांनी जी सत्यशोधक चळवळीची मांडणी केली होती तिच्यात पण तीच अभिप्रेत होती. पण पुढच्या काळामध्ये जेव्हा सत्यशोधक चळवळीचं ब्राह्मणेतर चळवळीमध्ये रूपांतर करण्यात आलं तेव्हा मात्र हा विवेक सुटला, हे तारतम्य सुटलं असं मला वाटतं. आणि तिथून पुढच्या काळामध्ये सत्यशोधक चळवळ सत्ताशोधक चळवळ बनण्याकडे गेली. बरोबर आहे. आपण सत्यशोधक चळवळी आणि त्याचा प्रवास याच्याविषयी आपण बोलूया. परंतु शेषराव मोरे, हाच तर खरा सवाल आहे की सर्वसामान्यपणे पुरोगामित्व सिद्ध करण्याकरता ब्राह्मणांवर टीका ब्राह्मण्याच्या ऐवजी अशा प्रकारची कुठेतरी मांडणी धाटणी झाल्याची दिसते. याची नेमकी कारण काय? त्याच्यामुळे प्रचंड चटकन लोकप्रियता मिळते, चटकन आपल्या जातीचा आश्रय मिळतो, अशा स्वरूपाची भावना निर्माण होते.
काय होतं की पूर्वी ब्राह्मणाची व्याख्या बाबासाहेबांनी केली त्याप्रमाणे आता सांगितली रावसाहेब कसबे यांनी आणि आमचे नरके यांनी की जो जातीनं स्वतःला श्रेष्ठ मानतो दुसऱ्याला कनिष्ठ मानतो ही व्याख्या बरोबर आहे. पण आज काय झालेलं आहे, कोणी आता दुसऱ्या जातीला जन्मानं कनिष्ठ आहे असं कोणी मानत नाही. आजची जी ब्राह्मणत्वाची बाब आहे ती जातीच्या आधारावर जन्माच्या आधारावर ते कमी जास्ती कनिष्ठ असं वाचत नसून राजकीय दृष्ट्या एक संघटन म्हणून आपण एकत्र यावं आणि त्याच्या आधारे आपल्याला राजकीय आर्थिक आणि सामाजिक आपल्याला लाभ कसे मिळतील यासाठी संघटन करण्यासाठी जातीचा आता आधार घेऊ लागलेला आहे. प्रत्येक जणाला जातीची संघटना पाहिजे आहे. त्यासाठी जातीचा अभिमान, आमची जात मागासलेली आहे असं म्हणणं आणि त्या आधारे एक राजकीय संघटनाचा गट तयार करणं या आधारावरती आज जातीची अभिमान बाळगला जात आहे. दुसरा कोणला तो जातीनं जन्मानं कनिष्ठ आहे असं कोणी मानतोय असं मला वाटत नाही. तेव्हा आता जातीचा आधार हा जाती संघटना करण्यासाठी वापरला जाऊ लागलेला आहे. रावसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे की पुरोगामित्वाचा जो राज झाला तो ब्राह्मण आपण बनायला लागले, दलित किंवा इतर हा एवढाच माग नसून दलितापुरतंच नाही, मराठा समाजामध्ये घ्या, इतर समाजामध्ये घ्या, ब्राह्मण हा त्यांना विरोधाचा एक मुद्दा होऊन बसलेला आहे. संघटन करण्यासाठी आपल्या जातीचं संघटन करण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता सापडतो? सर्वावर अन्याय करणारा कोण आहे? तर ब्राह्मण आहे. मग ब्राह्मणाच्या विरोधामध्ये आपण बोलल्यानंतर आपलं संघटन व्हायला लागतं. अशा प्रकारची भावना तयार झालेली आहे आणि म्हणून जन्माच्या आधारे उच्च नीचता हा भाव आता गेलेला आहे. घटना आल्यानंतर शिक्षणानं आता समाज सुधारणा झालेली आहे. सर्व जाती संस्थेचे घटक आता नष्ट झालेले आहेत, फक्त बेटी बंदी सोडता. आता जे जाती संस्था आहे ती कुणाच्या ते विरोधामध्ये संघटन करावं, आपण मागासले म्हणावं आणि आपल्यावरती राजकीय दृष्ट्या काहीतरी फायदे करून घ्यावेत, राजकारणाचे फायदे गट या दृष्टीने हे सगळं चालू झालेलं आहे. पुरोगामचा दुसरा भागाचा राजकारणात गेलेला आहे असं मला वाटतं. आपल्याबरोबर प्रवीण गायकवाड आहेत. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड अशा प्रकारच्या एका लढाऊ संघटनेचे नेते आहेत. प्रवीण गायकवाड, एकीकडे ब्राह्मण्य आणि ब्राह्मण याच्यामधला भेद आपल्याला या तिन्ही विचारवंतांनी समजावून सांगितलेला आहे. एकूणच जातीय संघटनांची बांधणी ही ब्राह्मणाच्या विरोधात अशा स्वरूपाची झाल्यामुळे किंवा त्याचा वापर फक्त आर्थिक सत्ता किंवा राजकीय सत्ता मिळवण्यापुरताच झाला, याच्यामुळे परिणामी महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा ऱ्हास झाला, अशा स्वरूपाची मांडणी आहे. काय सांगाल तुम्ही? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आपण ज्या भारतीय लोकशाहीमध्ये राहतो त्याला एक राज्यघटना प्राप्त झालेली आहे आणि राज्यघटनेची तत्व आहेत समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्ष राज्य. आणि लोकशाहीमध्ये राज्य शासन असेल, देशाचं शासन असेल, त्यांनी त्याचा प्रचार प्रसार करणं अपेक्षित आहे. परंतु गेल्या 60-70 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या राजकीय पक्षांनी तसा प्रचार प्रसार समाजामध्ये केलेला नाही आणि समता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी कार्यक्रमच केलेला नाहीये. आणि जातीच्या संघटना निर्माण होण्याचं कारण काय आहे की जोपर्यंत आरक्षण जातीच्या आधारावर मिळतं तोपर्यंत त्याचे फायदे आपल्या जातीला मिळावा हा विचार पुढे येणारच आहे. पण मागही एका विचारवंतांनी पुरोगामाची व्याख्या करणं गरजेचं आहे असंही म्हटलं होतं. पुरोगामी कुणाला म्हणायचं? आपण काय म्हणाल? परवाराचे लोक प्रवीण गायकवाड पुरोगामित्वाची जी व्याख्या पुरोगामित्वाची जी व्याख्या रावसाहेब कसबे यांनी केली आणि त्या व्याख्येला आपल्याकडे हरी नरके असतील किंवा शेषराव मोरे असतील यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंतांनी एक प्रकारे दुजोराच दिला किंवा त्याला समर्थन दिलं, ती पुरोगामित्वाची व्याख्या आपल्याला मान्य नाहीये? नाही, त्यांनी ब्राह्मण्यत्वेची केलेली आहे. पूर्वव्याख्या ही आपल्याला ठरवावं लागेल, कारण महात्मा फुले ब्राह्मण मुलाला दत्तक घेतात आणि अंतविधीच्या टायमाला ते लिहून ठेवतात की ब्राह्मणाची सावली पडू नये. आता हे आम्ही सगळं वाचलेलं आहे वगैरे. बाबासाहेब आंबेडकर एका शोषक व्यवस्थेच्या विरोधात मनुस्मृती जाळतात आणि सविता नावाच्या त्यांच्या एका डॉक्टर बरोबर लग्न होतं, त्या ब्राह्मण आहेत.
आता हे सगळं कन्फ्युजन आहे. मी स्वतः सुद्धा 20-20 वर्ष चळवळीत काम करतो. नेमकं आता रावसाहेब कसबे सर सुद्धा आमचे मार्गदर्शक आहेत. इथं आपण त्यांचे काय विचार आहेत, गाववाले आहोत, तुमचं कन्फ्युजन, तुमचं मांडणी जी आहे प्रवीण गायकवाड करणं गरजेचं आहे. पुरोगामित्वाबद्दलचं तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी या तिन्ही विचारवंतांची काय मतं आहेत ती मराठ्याला कळू द्या. तुमच्या माहितीसाठी आणखीन कन्फ्युजन मध्ये भर घालण्यासाठी नाही, परंतु असाच आणखीन एक मुद्दा मांडता येईल, पण त्यांनी प्रश्न सुटणार नाहीये. तो म्हणजे मनुस्मृती दहन करताना आंबेडकरांनी त्यांच्या बरोबरच्या सहकारी जे होते त्यात काही ब्राह्मण नावं देखील होती असं देखील समजतं. त्यात सहस्त्रबुद्धे होते, नारबा छत्रे होते, असे अनेक लोक होते. मुद्दा तो नाहीये. ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याच्यामध्ये जो फरक केलेला होता त्याच्याविषयी आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा पाया ढासळत चाललाय का याच्याविषयी आपण बोलतोय. एका ब्रेक नंतर ही चर्चा अशी चालू राहणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय महाराष्ट्राचं पुरोगामित्व. महाराष्ट्राचं पुरोगामित्व या विषयावर आपण चर्चा करतोय. आता प्रवीण गायकवाड यांनी पुरोगामित्व म्हणजे नेमकं काय याची चिकित्सा करावी असं सांगितलेलं आहे. त्याची चिकित्सा या पुढच्या भागामध्ये मी जरूर करणार आहे, परंतु या आत्ताच्या भागातला अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता. महाराष्ट्राच्या पुरोगामित्व यातला महत्वाचा प्रश्न आहे, बहुजनांचं शोषण नेमकं कुणामुळे होत आहे. बहुजनांचं शोषण नेमकं कुणामुळे होत आहे. आपण थेट जाऊया रावसाहेब कसबे यांच्याकडे. रावसाहेब कसबे, बहुजनांचं शोषण हे ज्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला आहे अशा ब्राह्मणांमुळे झालंय असं तुमचं स्पष्ट मत आहे का? तर तसं असेल तर सांगा की कोणत्या कारणामुळे हा द्वेषाचा अग्नी आलेला आहे. नाही, एक तर पहिली गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे की बहुजन समाजाचं शोषण करण्याची शक्ती ब्राह्मणांच्याकडे आज राहिलेली नाही. आणि आज लोकशाहीमध्ये ते संख्येने अतिशय कमी असल्यामुळे त्यांच्याकडे राजकीय सत्ता नाही, परंतु राजकीय सत्ता राबवण्याचं काम ते करतात. परंतु धोरणं मात्र हे विधिमंडळ ठरवत असतं किंवा लोकसभा ठरवीत असते. शेतकऱ्यांचं शोषण कुठली जात करत नाहीये, तर शेतकऱ्यांचं जे खरं शोषण आहे, बहुजन समाजाचं जे खरं शोषण आहे, ते आपल्या देशाच्या राजकीय धोरणातच आहे. याचं कारण असं की आपण मोठ्या शहाणपणानं म्हणतो, मोठ्या गर्वानं म्हणतो की भारत हा शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे आणि याची 70-75% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. हे जे आपण अतिशय अभिमानाने म्हणतो, इथे सगळी गोम आहे. मला तुम्हाला रावसाहेब कसबे मला तुला थोडं थांबवून या प्रश्नाचं एक जी वेगळी आणि महत्वाची बाजू आहे त्याच्याकडे न्यायचं आहे. ते म्हणजे बहुजनांचं शोषण हे त्यांच्यातलेच, म्हणजे हे सर्वच समाजात घडताना दिसतंय, फक्त बहुजनांच्यात घडताना दिसतंय असं नाही. त्यांचं जे सर्वात जास्त शोषण आहे हे त्याच समाजातले जे बुवा वगैरे असे जे काही निर्माण झाले आहेत त्यांच्याकडून जास्त होत आहे, परंतु त्याची जाणीव न होता त्याचं खापर दुसऱ्या जातीवर फोडलं जात आहे. नाही, तसं नाहीये. कारण एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ब्रिटिश साम्राज्यशाही भारतात आल्यानंतर प्रत्येक जातीत एक नवा वर्ग निर्माण झालेला आहे आणि हा जो प्रत्येक जातीत नवा वर्ग निर्माण झालेला आहे हा वर्ग हितसंबंधी वर्ग आहे आणि त्यामुळे हा नवा वर्ग नुसत्या आपल्या जातीचं शोषण करत नाही, तर हा संपूर्ण नवा वर्ग सर्व जातीतला जो आहे तो सर्व जातींचं शोषण करतोय. त्याच्यामुळे एक जात दुसऱ्या जातीचं शोषण करते अशी म्हणण्याची परिस्थिती आता राहिलेली नाही. आता परिस्थिती अशी आहे की हे जे नवे वर्ग निर्माण होत आहेत आणि या राज्यसत्तेच्या अनुषंगाने जे बुवा बाबा बाकीच्या या सगळ्या गोष्टी, अंधश्रद्धा, या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहे समाजामध्ये, तर त्याच्यामुळे बहुजन समाज हा अशिक्षित असल्यामुळे बहुसंख्य आणि त्याच्याच बरोबर तो अज्ञानीही असल्यामुळे त्याचं शोषण करणं या लोकांना खूप सोपं जातं. त्यामुळे त्याच्यामध्ये फक्त धार्मिक लोकच शोषण करतात असं नाही, तर राज्यकर्त्यांच्या मध्ये जो एक नवा वर्ग निर्माण झालेला आहे तो पण शोषण करतो आणि जोपर्यंत बरोबर आहे ही जी हा बहुसंख्य समाज फक्त शेतीवर अवलंबून आहे तोपर्यंत त्यांचं शोषण थांबणार नाही.
बरोबर आहे, परंतु ज्यावेळी या देशातल्या रावसाहेब कमीत कसबे- कमी लोक शेतीवर रावसाहेब अवलंबून कसबे, असतील. शेतीच्या हा, बोला. शेतीच्या व्यतिरिक्त देखील जे उद्योग व्यवसाय आहेत, रोजगाराची साधनं आहेत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला शोषण दिसतं. त्यामुळे ते फक्त शेतीमध्ये आहे, कदाचित शेतीमध्ये त्याचं प्रमाण खूप जास्त असू शकतं, ही वस्तुस्थिती आपण मान्य करूया. परंतु इतर 12 बलुतेदारीच्या संघांनी नवीन समाज रचनेमध्ये असलेली बलुतेदारी असेल, त्याला बलुतेदारांचं पूर्वीचं नाव आपल्याला आता देता येणार नाही, परंतु तिथे देखील आपल्याला अशा प्रकारची गोष्ट दिसते. ही जी सगळी मांडणी आहे, या मांडणीवर प्रवीण गायकवाड यांचं काय मत आहे की एक जात दुसऱ्या जातीचं शोषण करताना आता दिसत नाहीये, तर त्याच जातीत वरती गेलेली लोक किंवा त्याच जातीतले बुवा आणि त्याच जातीतले मूलतत्ववादी त्या जातीचं सर्वात जास्त शोषण करतायत. काय सांगाल आपण? मूळतः विषय काय आहे की श्रमाची एक शोषण व्यवस्था आहे आणि एक मानसिक शोषण व्यवस्था आहे. श्रमाचं शोषण आपल्याला प्रत्यक्ष दिसू शकतं आणि कदाचित अर्थकारण बदललं तर श्रमाची शोषण व्यवस्था बदलू शकते, परंतु ही झाली आर्थिक बाजू. परंतु मानसिक दृष्ट्या जे शोषण व्यवस्था आहे त्याच्यावर कुठला कार्यक्रम नाहीये. लोक बुवाबाजीच्या नादी का लागतात? कारण त्यांचा विश्वास प्रबळ झालेला नाहीये. ज्या दिवशी समाजाचा विश्वास प्रबळ होईल, फुलेशाह आंबेडकरांचे खरे विचार लोकांपर्यंत पोहोचवले जातील, त्या दिवशी तो समाज प्रबळ होईल. आज फुलेंचं जे हवंय ते त्यातलं सोयीचं फक्त घ्यायचं, बाबासाहेबांचं सोयीचं घ्यायचं, शाहू महाराजांचं सोयीचं घ्यायचं, संपूर्ण महापुरुष स्वीकारणं अवघड आहे. मी अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज संपूर्णपणे स्वीकारणं आज एकाही नेत्याची, मग तो जातीचा असेल, समाजाचा असेल, पक्षाचा असेल, त्याची तयारी नाहीये. आपल्या सोयीचं घ्यायचं आणि समाजाला भडकून द्यायचं, आपल्या सोयीचं घ्यायचं आणि समाजाचं प्रबोधन करायचं, हे नकोय. प्रवीण गायकवाड, जी रचना आता या विषयाची बहुजन समाजाच्या शोषणाच्या संदर्भातली जी रचना आता रावसाहेब कसबे यांनी मांडलेली आहे, त्याच्याशी आपण बहुतांशीरित्या एक समर्थन किंवा आपलं अनुमोदन आहे असं दिसतंय. हाच प्रश्न घेऊन मी जातोय हरी नरके यांच्याकडे. मी ब्राह्मणी व्यवस्थेच्या बाबतीत बोलतोय. हरी नरके, मगाशी आपल्याकडे सत्यशोधक चळवळीचा उल्लेख केला गेला. सत्यशोधक चळवळीच्या स्थापनेवेळची त्याची रचना आणि नंतरचा त्याचा झालेला प्रवास, आपण मगाशी एक मुद्दा मांडताना असं सांगलात की त्याच्यामध्ये कुठेतरी सत्ताशोधक अशा स्वरूपाचा भाग आला, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एका विशिष्ट जातीचा विरोध असं आल्यानंतर आपली समाजाची माणसं पटकन एकत्र येतात किंवा कुठल्याही जातीचा विरोध, आपल्या जातीचा अभिमान बाळगण्यापेक्षा दुसऱ्या जातीचा विरोध, असा विचार सत्यशोधक समाज चळवळीत देखील प्रबळ झाला. त्यामुळेच त्याही चळवळीचा एक प्रकारे खच्चीकरण, ऱ्हास, मनोभंग, तेजोभंग झाला. त्या संबंधामध्ये मी बोलतो, पण त्याच्या आधी प्रवीण गायकवाड यांनी मगाशी महात्मा फुलेंच्या मृत्यूपत्राचा उल्लेख केला होता आणि त्या मृत्यूपत्रातला एक संदर्भ त्यांनी दिलेला होता. त्या संबंधाचा एक छोटासा खुलासा करतो. हे मृत्यूपत्र मुळात महात्मा फुलेंनी लिहिलं होतं ते काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचा जो मुलगा त्यांनी दत्तक घेतला होता यशवंत, त्याला अधिकार मिळावेत हे सांगण्यासाठी ते मृत्यूपत्र लिहून ते त्यांनी नोंदवलेलं होतं आणि नोंदणी कार्यालयातनं मी स्वतः ते शोधून काढलेलं आहे आणि महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये छापलेलं आहे. या मृत्यूपत्रावर सही त्यांनी आहे, सारांश, शूद्र अतिशूद्रांस दासानुदास मानणाऱ्या आर्यभट ब्राह्मण जातीसह त्यांच्या अनुयायांची सुद्धा माझ्या शवावर व तत्संबंधी करीत असलेल्या विविधीवर सावली सुद्धा पडू देऊ नये. याच्यामधला दासानुदास मानणारा, विषमता मानणारा, जाती वर्चस्व मानणारा हा जो फार महत्वाचा शब्द आहे तो वगळला जातोय, याच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. नंबर 1. नंबर 2, सत्यशोधक चळवळ महात्मा फुले आणि त्यांच्या सहकार्याने जेव्हा सुरू केली तेव्हा तिची 3 उद्दिष्ट होती. पहिलं उद्दिष्ट होतं जाती निर्मूलनाचं. जातीव्यवस्थेने जे लाभार्थी निर्माण केलेले आहेत, जे नेतृत्व दिलेलं आहे, त्याच्यावर हल्ला करण्याची भूमिका फुल्यांची होती. दुसऱ्या बाजूला स्त्री पुरुष समतेची भूमिका घेऊन सत्यशोधक चळवळ उभी होती आणि तिसऱ्या बाजूला शेतकरी, कामगार या वर्गांमधलं जे गरीब घरातनं आलेलं अशा प्रकारचं सगळं बळ होतं, त्याचं शोषण जे होत होतं, म्हणजे वर्गीय विषमता जी होती तिच्यावर, म्हणजे शेटजी भटजी अशा प्रकारच्या सत्तेच्या विरुद्ध फुले बोलत होते. पण झालं असं की फुल्यांच्या नंतर या चळवळीमध्ये जे कोणी लोक आले त्यातल्या बऱ्याच लोकांनी तिचं ब्राह्मणेतर चळवळीमध्ये परिवर्तन केलं आणि फरक असा होता की सत्यशोधक चळवळीमध्ये सर्व समाजाचे लोक होते, ब्राह्मणेतर चळवळीमध्ये मात्र फक्त ब्राह्मणेतरांना स्थान मिळालं आणि ही ब्राह्मणेतर चळवळ ही फार पटकन सत्ताशोधक बनण्याकडे गेली आणि आपण म्हणालात तसं मग विशिष्ट शत्रू दाखवण्यासाठी
फुले ज्या नेतृत्वाला विरोध करत होते त्याच्याऐवजी बदललेली परिस्थिती झाकून ठेवून जुन्याच गोष्टींचं राजकारण करायचं अशा प्रकारचा कार्यक्रम पुढे रेटला गेला. वर्णव्यवस्थेमध्ये ज्ञानसत्ता धर्मसत्ता या ब्राह्मणांच्या ताब्यात राहिल्या, पण राजसत्ता मात्र क्षत्रियांच्या ताब्यात होती आणि अर्थसत्ता ही वैश्यांच्या ताब्यात होती. आजच्या काळामध्ये लोकशाहीच्या काळामध्ये आपण पाहतो आहोत की राजसत्ता आणि अर्थसत्ता यांना सर्वाधिक महत्त्व आलेलं आहे. अशा वेळेला नेतृत्व बदललेलं आहे, परंतु आजही नेतृत्वावर हल्ला फुल्यांचा जो होता त्याचा अर्थ ब्राह्मणांवर हल्ला होता असं करणं आणि ब्राह्मणांना टार्गेट करणं हे जे चालू आहे त्याच्या मागे मला असं वाटतं की हे जे 3 लाभार्थी आहेत त्यातल्या 2 लाभार्थ्यांची सुखरूप सुटका करणं आणि फक्त ब्राह्मणांवर तोफा डागणं अशा प्रकारचे एक राजकारण याच्या मागे आहे. आणि याच्या मागचं दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे उदयजी ते हे आहे की निवडणूक व्यवस्थेमध्ये जातीच्या मतबँका सांभाळणं, निवडणूक व्यवस्थेमध्ये जातीच्या संख्येला महत्त्व देणं आणि निवडून येण्यासाठी या सगळ्याचा उपयोग करणं आणि म्हणून तोंडाने फुले शाहू आंबेडकर बोलत राहायचं, पण मात्र जाती संस्था, जाती संघटना आणि जातीचे नेते यांना रसद पुरवायची, यांना बळ पुरवायचं असं एक दुहेरी, दुटप्पी आणि दांभिक असं वर्तन राजकीय सत्तेकडनं जे घडत गेलं, राजकारण्यांकडनं जे घडत गेलं, त्याच्यातून हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा एक प्रकारचा पराभव या मंडळींनी केलेला आहे असं मला वाटतं. ब्रेकवर जाण्यापूर्वी प्रवीण गायकवाड, यातल्या मृत्यूपत्राच्या खुलाशाबद्दल, त्यातल्या दासानुदास या शब्दाकडे जो आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि एकूणच त्यांच्या विचारांचा जो पाया होता आणि त्यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मण्य याच्यातला जो फरक केलेला होता त्याच्याविषयी आपलं मत. नाही, मूळ विषय कसा आहे की रावसाहेब कसबे सरांनी सांगितलं की बहुसंख्य समाज हा अशिक्षित आहे, त्याला भट आणि ब्राह्मण यातला सुद्धा फरक कळत नाही. आता जिथं भट आणि ब्राह्मण याच्यातलाच फरक कळत नाही तर याच्यात जे स्तर केलेले आहेत त्यांना कसं कळणार आहे? समाजातल्या कित्येक लोकांना हे कळतच नाहीये. आणि म्हणून शोषकाची जी व्याख्या महात्मा फुलेंनी केलेली ती आज जरी कुणाला सांगायचं म्हटलं तज्ज्ञ लोकांना तर ते कळत नाही. शूद्र अतिशूद्र कळत नाही. माझं ब्राह्मणी धर्मानुसार मराठे शूद्र पुस्तक आहे हे सुद्धा लोकांना अजून समजलेलं नाहीये. मूळ सांगण्याचा उद्देश काय आहे की शोषक आणि शोषित ही इथली खरी लढाई आहे आणि शोषक म्हणून ब्राह्मणांना प्रदर्शित करण्यात आलेलं आहे आणि शोषित म्हणजे बहुजन समाज झालेला आहे. जे ब्राह्मणांना प्रदर्शित करण्यात आलेलं आहे किंवा थांबवायचं असेल तर त्याच्यावर फुले शाहू आंबेडकरांची परंपरा असताना आता एक नवीन विचार ते मांडतायत की प्रत्येक जातीतच अशा प्रकारचे शोषण करणारे वर्ग निर्माण होत आहेत, जात नव्हे वर्ग निर्माण होत आहेत. त्याच्याविषयी आपलं काय मत आहे? त्यामुळे एकाच जातीला झोडपत राहणे किंवा एकाच जातीला सतत झोडत राहणे हे कितपत योग्य आहे? नाही, मूळ विषय असा आहे की 2 ज्या जाती आहेत, ब्राह्मण आणि कायस्थ, त्यांच्यात संघर्ष आहे. देशस्थ आणि कोकणस्थ त्यांच्यात संघर्ष आहे. मराठा माळी त्यांच्यात संघर्ष आहे. मराठा धनगर त्यांच्यात संघर्ष आहे. वंजारी आणि मराठा त्यांच्यात संघर्ष आहे. प्रवीण गायकवाड तसं प्रत्येक जातीमध्ये पोटभेद आहे. अगदी महारांमध्ये देखील पोट जातींमध्ये व्यवहार होत नाहीत. मराठ्यांमध्ये देखील 96 92 असे अनेक प्रकार आहेत. सवाल तो नाही आहे. रावसाहेब कसबे यांनी पुरोगामित्वाचा एक वेगळा विचार मांडला आणि त्याच्यावर त्याचा नेमका फुल्यांनी जो अर्थ लावलेला होता त्याच्यातल्या दासानुदास या शब्दाकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितोय की ज्याचा उल्लेख हरी नरके यांनी केला. त्याच्यावर आपलं काय मत आहे? ब्रेकवर जाण्यापूर्वी थोडक्यात आपले विचार. नाही, हे शब्द खूप अवघड आहेत, हे समजणं कठीण आहे. म्हणून माझं अत्यंत स्पष्ट आहे, शोषक आणि शोषित अशी स्पष्ट व्याख्या झाली पाहिजे. शोषक आणि शोषित, आणि शोषक कुठले का जातीचे असाना, मग ते मराठा का असाना, जे जे जातीतले वर्ण वर्चस्वाच्या निमित्ताने निर्माण झालेले नाही तर आता अर्थकरणाच्या निमित्ताने एका वर्गात झालेले आणि ते स्वतःला ब्राह्मणांच्या बरोबर समजायला लागलेले ते शोषक आणि शोषित. आता अशी व्याख्याची गरज आहे. मला तुम्हाला ब्रेकवर जाण्यापूर्वी छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की हे जर आपण सत्य मानलं तर आगरकर आणि साने गुरुजी यांना बहुजन समाजाच्या विचारवंतांच्या किंवा बहुजन समाजातल्या पुरोगाम्यांमध्ये आपण स्थान द्यायला तयार आहोत का? किंवा ब्राह्मणांनाही हा देखील प्रश्न असू शकतो की अशा प्रकारच्या बहुजनांच्या विचारवंतांना त्यांच्या पुरोगामित्वाच्या चळवळीत आपण स्थान देणार आहोत का? प्रवीण गायकवाड काय सांगाल? नाही, मी काय एवढा मोठा माणूस नाही की कुणाला स्थान द्यावं आणि कुणाला स्थान देऊ नये. मुळात पुरोगामी चळवळीमध्ये अगदी अलीकडच्या काळामध्ये नागा गोरगे आहेत, मधु दंडवटे आहेत, म्हणजे मला आता सगळी नावं सांगणं इथं कठीण होईल, पण बहुतेक मोठ्या प्रमाणामध्ये अगदी आज तुम्ही कितीतरी लोक घेऊ शकता
की भाई वैद्य आज काम करतात आणि त्यांना सगळेजण मान्यता देतात. कुणाला काढणं आणि कुणाला बाजूला करणं हे माझ्यासारख्या अत्यंत सामान्य कार्यकर्त्याचं काम नाहीये. समाज व्यवस्थेमध्ये त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार जर व्यवस्थितपणे झाला तर मग न्यायमूर्ती रानडेंना स्वीकारलेलं आहेच की, बरोबर आहे. आगरकरांना स्वीकारलेलंच आहे. आपण पण मगाचा लोकमान्य तुमचा जो मुद्दा होता टिळकांचं तो म्हणजे नाव महाराष्ट्राचं पुरोगामित्व आणि फुले शाहू आंबेडकर याविषयीची चिकित्सा करूया का ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहता G24 तास आपण पाहताय महाराष्ट्राचं पुरोगामित्व. महाराष्ट्राचं पुरोगामित्व या विषयावर आपण चर्चा करतोय. चर्चेसाठी आपल्यासोबत रावसाहेब कसबे, शेषराव मोरे, हरी नरके आणि प्रवीण गायकवाड आहेत. या भागातला शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण पडद्यावर पाहू शकता. महाराष्ट्राचं पुरोगामित्व या विषयावरचा शेवटच्या भागातला महत्वाचा प्रश्न असा आहे, शाहू फुले आंबेडकर ही सामाजिक समरसतेची प्रतीकं का बरं बनू शकत नाही? शाहू फुले आंबेडकर ही सामाजिक समरसतेची प्रतीकं का बनू शकत नाही? आपण जातो शेषराव मोरे यांच्याकडे. शेषराव मोरे, मगाशी प्रवीण गायकवाड यांनी पुरोगामित्वाच्या व्याख्येचा मुद्दा उपस्थित केला होता. आपण काय व्याख्या कराल पुरोगामित्वाची? आणि त्यानंतर फुले शाहू आंबेडकर ही महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेची प्रतीकं का बरं बनू शकत नाहीत? आता शोषक आणि शोषित हा जो आता मुद्दा निघाला त्या संबंधात मी असं म्हणेन की हा मुद्दा जाती संस्थेच्या संदर्भात घेणं आता चुकीचं आहे. भारताची घटना आल्यानंतर जातीचा आधार घेतलेला आहे. तेव्हा शोषक आणि शोषित कोण आहेत हे जातीवर न ठरवता त्याचे सगळे आता संदर्भ बदललेले आहेत. दुसरी गोष्ट, आता व्याख्या पुरोगामित्वाची आपण घेतलं तर प्रत्येक जातीच्या संघटना तयार झालेल्या आहेत. त्या संघटनेचे अधिवेशनं होतात, त्या संघटनेचे मुखपत्र आहेत, त्या संघटनेच्या नेत्याचे ग्रंथ आहेत. हे सगळे त्यांचे ग्रंथ, त्यांची भाषणं, त्यांचे सगळंच वाचले तर सगळ्यांचा जे मुख्य रोख राहतो टीका करण्याचा, तो शोषक म्हणून ब्राह्मण समाजावरती राहतो. रावसाहेबांनी जो मुद्दा काढलेला आहे की ब्राह्मण द्वेषामुळं पुरोगामित्वाचा हानी झालेली आहे, ते मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो. आज एकमेव कार्यक्रम कोणता झालेला आहे सर्व संघटनेचा, बहुजन समाज आपण ज्याला म्हणतो, तो म्हणजे ब्राह्मणेतर समाज. यांच्या सगळ्या संघटना, यांचे सगळे नेते, यांचे सगळ्या असणारे ग्रंथ, यांचा एकमेव कार्यक्रम कोणता राहतो तर ब्राह्मणांनी या सगळ्या समाजाचं नुकसान केलेलं आहे. यांनी धर्मग्रंथ तयार केले, त्या धर्मग्रंथानं शोषण केलं, धर्मग्रंथाचे अर्थ काढून त्या ठिकाणी कशा प्रकारचा अन्याय झालेला आहे ही सगळी मांडणी. धर्मशास्त्रानं कसे अन्याय केले, धर्मशास्त्राने कसे अन्याय केले, अन्याय करणारे हे कसे ब्राह्मण समाजाचे आहेत, म्हणून सर्वांनी मिळून त्यांच्यावरती शरसंधान करणं आणि ते शोषक मानणं हा आता सर्व जाती संघटनाचा एकमुखी कार्यक्रम झालेला आहे. यातून कोणती संघटना बाहेर झालेली नाही. त्यामुळं ब्राह्मण हा सर्वात मोठा असल्यामुळं सामाजिकदृष्ट्या आतापर्यंत त्यांनी शोषण केलं. तो पूर्वी सर्वांकरता सोयीचं आहे की ब्राह्मणाला आपण सर्वजण मिळून आपण लक्ष करायचं. आज म्हणून महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे नावं आपण घेतो कशासाठी? यांचे नावं फक्त या संबंधामध्ये पहिल्यांदा विचार केला पाहिजे, खरोखर जाती संस्था कोणी निर्माण केली, चातुर्वर्ण्य कोणी निर्माण केले, हे ब्राह्मणांनी निर्माण केले काय, याचा शास्त्रोक्त अभ्यास केला पाहिजे. त्यात लक्षात आपल्याला येईल की चातुर्वर्ण्य व्यवस्था कधी अस्तित्वात नव्हती. बरोबर आहे. ती गुणसिद्ध वेळेची, शेषराव मोरे, वेळेची मर्यादा लक्षात घेता तुमचे जे दोन मुद्दे आहेत त्या दोन मुद्द्यावरच आपण चर्चा करूया. तुमचा तिसरा मुद्दा जो आता येतोय तोही तितकाच महत्वाचा आहे. पुन्हा कधीतरी आपण त्या विषयावर चर्चा करूया. परंतु रावसाहेब कसबे, तुम्ही जी मांडणी करताय की ब्राह्मणाला विरोध नाही, ब्राह्मण्यत्वाला विरोध, परंतु वस्तुस्थिती तशी आहे असं आता शेषराव मोरे यांच्या विवेचनावरून तरी दिसत नाही. किंबहुना तो जो युक्तिवाद आहे त्या युक्तिवादामध्ये एक प्रकारचं फोल असं दिसतंय की ब्राह्मण्यत्वाला विरोध नाही, परंतु ब्राह्मणाला विरोध आणि ब्राह्मणाचा विरोध म्हणजेच बहुजन समाजाची चळवळ आणि त्याचं प्रतीक म्हणून कुठेतरी फुले शाहू आंबेडकरांचे समरसतेचे, सामाजिक समरसतेचे विचार वापरणं सोयीस्करपणे, अशी आता नवी मांडणी होते राजकीय सामाजिक संघटनांची, विचारवादी संघटनांची. नाही,
आता जी सामाजिक समतेची संकल्पना आहे आज अस्तित्वामध्ये, ही सामाजिक समतेची संकल्पना ही पुरोगामित्वाशी संबंधित आहे. आणि पुरोगामी असणं म्हणजे काय असणं? तर पुरोगामी असणं याचा अर्थ असा की या संपूर्ण जीवन व्यवहाराचा, समाज व्यवहाराचा, या संपूर्ण जगाचा केंद्रबिंदू माणूस असला पाहिजे. आणि हा माणूस एकदा तुम्ही केंद्र मानला की त्याच्यातल्या सुप्त शक्तींचं प्रकटीकरण करण्याचं स्वातंत्र्य आणि तशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणं म्हणजे पुरोगामित्व मानणं, म्हणजे भविष्यकाळाकडे बघणं. आणि जो माणूस स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्यावर विश्वास ठेवून प्रत्यक्ष जीवनामध्ये तशा प्रकारची वर्तणूक करतो तो पुरोगामी. मी खरं म्हणजे हे नेमाडे यांना उद्देशून असं म्हणालो होतो परवाच्या सभेमध्ये, जिचा तुम्ही आता उल्लेख केला तो असा की खरा प्रतिगामी कोण असू शकतो की ज्ञानपीठ मिळाल्यानंतर नेमाडे असं म्हणाले, एका मोठ्या समारंभात असं म्हणाले की जर या देशातल्या जाती तुटल्या तर देश तुटेल, जाती मोडल्या तर देश मोडेल. असं म्हणणं म्हणजे भूतकाळात जाणं, जाती संस्थेचं पुनरुज्जीवन करणं हा प्रतिगामीपणा आहे. आणि सामाजिक समतेवर उभी असणारी समाजरचना निर्माण करणं, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांना वाहून घेऊन आपण स्वतःही समाजामध्ये तसं आचरण करणं, वर्तमान काळावर आपली भक्कम अशा प्रकारची श्रद्धाही असणं आणि वर्तमान काळ आपल्या हातात पण ठेवण्याचं काम करणं म्हणजे पुरोगामित्व आहे. बरोबर आहे. या पुरोगामित्व हे वर्तमान काळावरची निष्ठा आणि भविष्याची स्वप्न याच्याशी संबंधित आहेत. हे आणि प्रतिगामित्व म्हणजे पुन्हा पाठीमागे जाणं आणि इतिहासातल्या संस्था फार चांगल्या होत्या असं म्हणून रावसाहेब कसबे, कार्यक्रमाच्या वेळेची एक थोडीशी मर्यादा माझ्यावर, अनंतर तुमचे हे विचार समाजापर्यंत पोहोचवणं हेच आमच्यासारख्या चॅनलचं कर्तव्य आहे. म्हणूनच आधी चर्चा आपण घेत होतो. एक शेवटचा प्रश्न ब्रेकपूर्वी एक छोटंसं उत्तर हरी नरके यांच्याकडून. हरी नरके, जो आता भूतकाळाचा मुद्दा रावसाहेब कसबे यांच्या विवेचनातून आलेला आहे तो म्हणजे सातत्यानं भूतकाळाचा वापर करत एक लक्ष ठेवून अशा प्रकारच्या चळवळीची मांडणी झाली तर मात्र कुठेतरी पुरोगामित्वाला धक्का पोचतो, पुरोगामित्वाची चळवळ खिळखिळी होते, ऱ्हास होतो. हे आपल्याला मान्य आहे का? असं होताना दिसतंय? हो, मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुलेंच्या संबंधामध्ये सातत्याने हे विसरलं जात आहे की त्यांचा विरोध नेतृत्वाला होता आणि नेतृत्व करणारा वर्ग त्यावेळेला प्रामुख्याने ब्राह्मण होता, म्हणून ती टीका तशा प्रकारची दिसते. पण आज जर फुले असते तर त्यांनी नेमकं कोणावर हल्ला केला असता, कोणावर आसूड उगारला असता हे मात्र विसरलं जातं. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांचा उल्लेख करताना सुद्धा जणू काही ती ब्राह्मण विरोधाची प्रतीक आहेत अशा पद्धतीने आपण जेव्हा मांडणी करतो तेव्हा अन्याय असा होतो की आपण उल्लेख केला त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या सोबत महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या प्रसंगी गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे यांच्यासारखा माणूस अतिशय खांद्याला खांदा लावून उभा होता आणि अशी अनेक माणसं बाबासाहेबांच्या सोबत कायम होती. शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाचा नेहमी उल्लेख केला जातो तेव्हा हे विसरलं जातं की शाहू महाराजांना वेदोक्त आणि पुराणोक्त यातला फरक कुणी सांगितला तर तो महामहोपाध्याय राजाराम शास्त्री भागवत यांनी सांगितला, म्हणजे दुर्गाबाई भागवत यांचे आजोबा. तेव्हा भागवतांचं काय करायचं, सहस्रबुद्ध्यांचं काय करायचं, फुल्यांच्या सोबत असलेल्या भांडारकरांचं काय करायचं, हे जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत काही संघटना जाणीवपूर्वक फुले शाहू आंबेडकर म्हणजे ब्राह्मण विरोधाची प्रतीकं अशा पद्धतीने जी प्रचाराची यंत्रणा राबवत आहेत ती कुठेतरी चुकीची आहे हे सांगणं गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की हे सांगावं लागतं आणि त्याला जोड देताना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, सयाजीराव गायकवाड यांनीही ज्या भूमिका मांडल्या होत्या, राजाराम शास्त्री भागवतांनी जी भूमिका मांडली होती तिच्याकडेही लक्ष वेधलं गेलं पाहिजे, तरच समग्रपणानं समाजाचं पुढच्या काळामध्ये प्रबोधन होऊ शकेल. नाहीतर फक्त पूर्वी जी चर्चा झाली होती त्या संदर्भात ती होती. आज बदललेला राजकीय संदर्भ, आज बदललेला आर्थिक संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय जर आपण चर्चा केली आणि फक्त भूतकाळामध्ये आपण रमलो तर शिळ्याकडीला ऊत आणल्याशिवाय काही होणार नाही. पण हे करण्यामागे पण एक राजकारण आहे आणि ही राजकीय मंडळी अत्यंत चतुराईनं ते करतायत आणि याच्या मागे जातीचं व्होट बँकेचं राजकारण असल्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की ते केलं जातंय ते फार मुत्सद्दीपणाने, चलाखीने, चतुराईने केलं जातंय. हे तुमच्यासारख्या चॅनल्समधनं उघडं पाडलं पाहिजे. प्रेक्षको, रावसाहेब कसबे यांच्या या
भाषणानंतर अनेक मुद्दे उपस्थित झाले. त्या मुद्द्यांची अत्यंत संयमितपणे आणि सखोल चर्चा आज या संपूर्ण कार्यक्रमातून अपेक्षित होती आणि म्हणूनच त्याकरता रावसाहेब कसबे, शेषराव मोरे, हरी नरके, प्रवीण गायकवाड, संभाजी ब्रिगेड यांना आपण आमंत्रित केलं होतं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की केवळ भूतकाळाकडे बघून लक्ष ठरवून कुठल्या प्रकारची कृती केली तर सामाजिक चळवळीचा ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही, जो आता महाराष्ट्रात दिसतोय. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की महाराष्ट्राचं वेगळेपण काय इतर राज्यांपेक्षा, तर महाराष्ट्रामध्ये असलेली ही सामाजिक चळवळी ज्या होत्या, ज्याचं नेतृत्व एक प्रकारे फुले शाहू आंबेडकरांनी केलं. परंतु फुले शाहू आंबेडकर हे फक्त भाषणात वापरायचेच उरलेले आहेत की काय, परंतु त्यांचे विचार आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, आमच्या आचरणामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आम्हाला का दिसत नाहीत, हा खरा सवाल आहे. ही चर्चा म्हणूनच अत्यंत नाजूकपणे या विषयाच्या अनेक कंगोरांना स्पर्श करत आम्ही करायचा प्रयत्न केला. त्यातले काही मुद्दे राहिले असतील याची मला कल्पना आहे. जेव्हा चॅनलवर आणखीन वेळ मिळेल तेव्हा आपण आणखीन चर्चा करू. तुर्तास या कार्यक्रमाचा शेवट करताना, या चारही मान्यवरांचे आभार व्यक्त करताना, शेवट करताना मला सांगावंसं लागतं की सवाल ये नहीं कि शीशा टूटे या न टूटे, सवाल ये नहीं कि शीशा टूटे या न टूटे, सवाल ये है कि पहला पत्थर किसने फेंका. सवाल ये है कि पहला पत्थर किसने फेंका हे कुठेतरी सोडून देऊन पहला पत्थर किसने फेंका न सोचो अभी, पहला पत्थर किसने फेंका ये न सोचो अभी, टूटा हुआ शीशा जुडेगा कैसे यही सोचो अभी, हेच महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचं खरं लक्षण आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.